नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात. तर बाहेर एवढ्या मोठ्या प्रमाणावर ना हवा चालली की कपडे अक्षरशः उडून जातात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हवा आहे आणि सगळं पॅक केलं. म्हणजे बाहेर फार हवा आहे, पण इथे मी फॅन लावला आहे. आणि दुसरी गोष्ट, कारण इथे गॅसला वारं लागते. तर आता या ठिकाणी मी केलेली आहे पुलाव राईस. त्यानंतर थोडंसं पुरण होतं, त्यांच्यापुरती एक पुरणपोळी पण करून घेतली आणि आता ते आल्यावर खातील. पण त्या अगोदर मी आता खारवडे तळून घेणार आहे. तर इथे बाजरीचे खारवडे मी जे बनवले होते आत्ता, तर ते आहेत. आणि आता मी खारवडे तळायला घेणार आहे. तर चला आता मी घेते आहे खारवडे बनवायला, तळायला. आणि त्यानंतर करायचं आहे जेवण. आता वाजले आहेत 8 नक्कीच झाले असतील आता. चला, कारण राईस बरोबर असे खारवडे वगैरे छान लागतात. आणि जास्त आपण उन्हाळ्यामध्येच अशा काही गोष्टी थोडंसं करत असतो. आणि ही कढई सकाळी मला परत भाजीला होईलच, कारण सकाळी असं चाललंय की वांग बनवा. बघूया आता काय होईल तसं. तर मुद्दा असा आहे की समाजामध्ये प्रत्येकाच्या लाईफमध्ये की नाही असं क्षण येत असतात. म्हणजे आजूबाजूचे लोक, प्रसंगी नातेवाईक असतील किंवा आजूबाजूचे कोणी मित्रमैत्रिणी, शेजारी पाजारी, गाववाले, ऑदर कोणी, जेलिसी हा प्रकार एवढा वाढत चाललाय की ज्याचं नाव ते. आणि मी तर असं समजते, म्हणजे माझ्या लाईफमध्ये जेवढा काही प्रसंग होऊन गेले किंवा मी जितकं लोकांना काय ओळखायला लागलेली आहे, त्यानुसार सांगायचं झालं तर मी सांगते की जे लोक निंदा करतात ना, आपली निंदा करतात ना, त्यावेळी समजायचं की ते आपली बरोबरी करू शकत नाही. आणि निंदकाचे घर असावे शेजारी. अजूनही निंदा करा आणि त्या निंदेचं आहे ना त्यांना फळ मिळणार, त्यांना त्याची परतफेड मिळणार. आणि माझा एक स्वभाव, मला ते आवडत नाही काय की ह्याचं त्याचे कुचाळे काढा, आणि हे नाही ना तर सरळ झोप काढा, नाही तर सरळ काहीतरी काम करत राहा. काम करायचं म्हटलं ना, आता तुमच्या हाताला भरपूर काही काम मिळतं, पण ते करण्याची वृत्ती पाहिजे. निव्वळ रिकामटेकडे बसायचं, ह्याचे त्याचे कुचाळे काढायचे आणि निंदा करत बसायचं. तर निंदा करणाऱ्याला आहे ना नेहमी किडे पडूनच मरण आहे, हे पण सांगते मी तुम्हाला. अशा गोष्टी आहेत. तर निंदा करणाऱ्याला आहे ना अजूनही निंदा करा, असं म्हणजे सांगणं आहे माझं. काय भरपूर काही लोक आहेत ते समाजामध्ये ज्यांना देखवत नाही, म्हणजे ना जे आपले कधी बरोबरी करू शकत नाही ना, ते म्हणजे आपल्यापेक्षा ज्यांना आपल्यासारखं बनता येत नाही, ते लोक नेहमी आपल्याला कमी दाखवण्याचा किंवा मागे चुगल्या करणं किंवा निंदा करणं असल्या गोष्टी करत असतात. तर त्यामुळं तापले कदाचित तेल, आता मी हे करून घेते. त्यामुळे ना असले नालायक लोक आपल्यापासून लांबच ठेवा. आणि माझं एक तत्व आहे, म्हणजे खूप गोष्टींमध्ये असं झालेलं आहे, खूप वर्ष मला फरक पडत नाही, कारण तेवढे मी माझ्या पद्धतीने आहे, गरज नाही मला कोणाची. दुसरी गोष्ट की ह्यांनी म्हणजे अशी पण भरपूर वेळा गोष्टी घडलेल्या आहेत, मला या गोष्टीने फरक पडत नाही, घंटा फरक पडत नाही कोणाच्या काय वागण्याने असेल काय असेल. तर पहिली गोष्ट, आपण त्याचं नाव घ्यायचं नाही, त्याने आपलं नाव घ्यायचं नाही, आपलं नाव घेतलं तर मग सोडायचं पण नाही, ही पण गोष्टी आहेत त्याच्या मागे. दुसरी गोष्ट की जर एखाद्याच्या मनामध्ये आहे ना थोडंसं जरी पाप आलंय ना, काय थोडंसं जरी पाप आलंय, द्वेष आलाय ना, तर त्या माणसापासून पूर्ण बाजूला व्हा, पूर्ण बाजूला व्हा, हे माझं म्हणणं आहे. कारण आजगराचं जे असतं ना, म्हणजे आपण म्हणतो ना विष विष जे तयार झालेलं असतं, त्याचा आजगर व्हायला वेळ लागत नाही. म्हणून आहे ना, ज्या ज्या वेळी मला अशा लोकांचे माझ्या पाठीमागे बोललेले किंवा असे चाटुगिरी केली ना, ज्यांनी माझे मागे भरपूर काय काय चुगल्या झाड्या, कारण त्यांना पावत नाही, लाईफ पावत नाही, नालायक वृत्ती त्यांची, जळके वृत्ती असते ना, त्या लोकांना पावत नाही. अशा लोकांना मी एका एका वाक्यावरून सुद्धा माझ्या लाईफमधून काढलेले. तर अशा लोकांना सांगणं आहे माझं की
निंदा करा, काय तुम्हाला धंदा लावलाय तो धंदा करा, निंदा करायचा, पण माझ्यापासून लांबच राहा. असे समाजामध्ये खूप आहेत. आणि ह्या व्हिडिओद्वारे मला ते सांगायचं आहे, खूप आहे की ज्यांना आहे ना दुसऱ्याची प्रगती पाहिली की ना पोटात आग पडते, मोठी आग पडते ना, असे लोक फार आहेत. किंवा त्यांना लाईफस्टाईल पाहत नाही, किंवा त्यांना दुसरं सुखी असले की ह्यांना दुःख होतं. दुसऱ्याला सुखी पाहण्याची वृत्ती ज्याच्यामध्ये नाही ना, अशा लोकांना सांगणं आहे माझं. तसेच तुम्ही तुमची, एवढं माझं सांगणं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने ते असे खारोडे होतं, ते मस्त असे. फार टेस्टी लागून. बाजारचे खारोडे भाग महाग आहेत. उरळी खांच्याला असताना विकत आणायचे, आश्रमात मिळायचे. कदाचित तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येईल. बाजरीचे खारोडे मी घेऊन यायचे, ते खाकरे असतील, बाजरीचे खरोडे असतील, एकदम टेस्टी. तर समाजामध्ये ना अशा लोकांची कमी नाही, फार लोक आहेत विचित्र. आणि अशा लोकांना आहे ना जेवढं तुमच्या आयुष्यापासून लांब ठेवताना तेवढेच बरं आहे. जेलेसी होती एवढी वाढली, बाप रे बाप. आणि हे काय करतात ना, ह्यांच्याकडे आपण पाहिलं जात नाही. तुम्ही काय करताय काय नाही करत त्याच्याशी आपल्याला काही घेण देणं नाही. नालायक समाजामध्ये नालायक लोकांची वृत्ती जरा जास्त वाढलेली. हे पहा किती छान झाले. तर त्याला भेटूया आपण जेवणाच्या ताटावर. हे पहा, अशा पद्धतीने बनवलं आहे मसाले भात, दही आणि खारोडे. तर आता महाराष्ट्राची जत्रा पाहत आता मस्त असं जेवण करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. आणि खूप दिवसांपासून मला ही गोष्ट बोलायची होती, कारण म्हणजे ज्यांनी माझ्या लाईफमध्ये अनुभव घेतलेला आहे त्यांना मी तोंडावर बोलून नाती तोडलेलीच आहे. कारण मला गरज वाटत नाही अशा लोकांनी माझ्या आयुष्यात यावं, ज्याची वृत्ती बेकार आहे, ज्याचा आपल्याविषयी द्वेष आहे, ज्याला आपल्याविषयी मस्तर आहे, अशा लोकांनी माझ्या लाईफमध्ये येण्याचं कारण नाही आहे. माझ्या आसपासही फिरकू नका, खरं सांगते. आणि आजपर्यंत तेच झालेलं आहे. भरपूर द्वेष, जेलेसी हे माझ्यावर भरपूर प्रमाणात आहे. खूप प्रमाणात लोक माझ्याशी जेलेसी आहे. तर त्यांच्यासाठी एकच आहे की लांबच राहा काय. आणि खूप नंतर म्हणजे असं पण झालेलं आहे काहींच्या बाबतीत की मग इकडे ब्लॉक केलं, तिकडे करा. अशा लेडीजचं सांगते का, एवढ्या ठिकाणी ब्लॉक केलं मी तिला, एवढ्या ठिकाणी ब्लॉक केलं सगळीकडे. शेवटी माझ्या म्हणजे जे माझ्या ओळखीचे वगैरे होते किंवा जे कॉमन फ्रेंड होते त्यांच्याकडे सुद्धा ती फोन करून माझी चौकशी करायची. एवढी झापडली होती ना तिला मी काय, की बस तुझ्या मनात थोडंसं जर विष आलं आहे तर त्याचा आजगर व्हायची वाट पाहिजे नाही, किंवा मला विषाची परीक्षाच द्यायची नाही, बस लांब राहा. अशी नाती माझ्या लाईफमध्ये नको आहे. खोटी नाती मला जपायची नाही आहेत. त्यामुळं आता जे कोणी म्हणजे समजून जा कोणासाठी बनवलं आहे, काय झालं आहे, किंवा इथून पुढचेही जे कोणी असतील त्यांच्यासाठी. तर आताही यूट्यूबला शोधून पाहणं किंवा इकडे तिकडे कुठे अजून ऑदर ॲपला काही गरज नाही आहे अशा. आणि शक्यतो लेडीजच आहेत त्या,
की ज्यांना आहे ना फार नजर ठेवायची असती मनातून, तर जेलेसी असती, तोंडावर गोड बोलायचं आहे. कशाला गोड बोलता खोटं खोटं? आणि हे पापा कुठं फेडणार आहे? आणि स्वामी ह्याची ना शिक्षा नक्की देतील. अशी काठी बसेल ना ह्यांच्या पाठीत की भरपूर चांगल्या प्रमाणात बसणार. ज्या लेडीज आहेत ना, म्हणजे पहिलेही बी त्यांना माझ्या आयुष्यातून कट केलेलं आहे आणि आताही मला कुठेही शोधून बिलकुलही ना त्या गोष्टी करू नका. म्हणजे नाही की काय चाललं आहे हे ते काही गरज नाही आहे. आणि मला घंटा दुसऱ्याच्या आयुष्यात, मला आहे ना दुसऱ्याच्या आयुष्यात डोकवायला बिलकुल आवडत नाही, बिलकुल नाही. मी स्वतःसाठी करेल, स्वतःचं म्हणजे जे काय आहे ना ते मी माझा विचार करते. मी दुसऱ्याचा विचार करायला बसलेलीच नाही. मी दुसऱ्याचा विचार कधीच करत नाही. त्याच्या लाईफमध्ये काय चाललं आहे, कोण कुठं आहे, काय करतं आहे, काय घंटा मला फरक पडत नाही. मला घेणं देणंच नाही दुसऱ्याच्या लाईफविषयी. जेवढा माझा मेंदू मी दुसऱ्यासाठी यूज करेल ना तेवढा माझ्यासाठी यूज केला तर तो माझ्यासाठी फायद्याचा आहे, असे मी माझ्या मताची आहे. आणि ह्या व्हिडिओद्वारे ना मी म्हणजे जे जे पाहणारे आहेत, म्हणजे माझे जे ऑडियन्स असेल त्यांनाही मी सांगते की तुमच्या आयुष्यात जर अशी व्यक्ती असेल ना तर पहिली फुली मारा. जर तुम्हाला जाणवतं आहे, तुम्हाला कळतं आहे आपल्या पाठीमागे बाबा ह्यांचं असं कानावर येते किंवा हे आपल्याविषयी द्वेष मस्तर, आणि कळतं हे डोळ्यातून भाव कळतात, चेहऱ्यावर उकळतं, अशा लोकांना तुमच्या लाईफमधून कट मारा. कारण हे पुढे जाऊन घातकीच होतं. तर ठीक आहे, असे जेलेसी वृत्ती सगळ्या समाजामध्ये आहे आणि घरोघरी तेच आहे. माझ्या बाबतीत आहे असं काही नाही, घरोघरी तेच आहे. तर चला आता सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मी आता जेवण करते. ओके, गुड नाईट.